लोकसभा निवडणुकीच्या तारखा जशा जवळ येत आहेत तशा राजकीय घडामोडींनाही वेग येऊ लागला आहे. राज्यातील बहुतेक लढती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशाच रंगत असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मात्र तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्येष्ठ दिवंगत नेते प्रेमानंद रुपवते यांची कन्या उत्कर्षा रुपवते यांनी उमेदवारी मिळावी म्हणून आक्रमक पवित्रा घेतला असून प्रत्येक वेळी राजकीय अन्याय होत असल्याने आता रुपवते घराण्याची तिसरी पिढी उत्कर्षा रुपवते या पक्षाकडून न्याय मिळावा म्हणून संघर्ष करत आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे द्यावा आणि उमेदवारी मिळावी अशी मागणी करतानाच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वेगळ्या वाटेवर जाण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. 2009मध्ये अस्तित्वात आलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात निर्मितीपासूनच या मतदारसंघात अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण लागू आहे. शिर्डीच्या पहिल्या निवडणुकीत विद्यमान केंद्रीय मंत्री व तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून रामदास आठवले यांनी निवडणुकीच्या रेंगणात उडी घेतली होती. त्यांच्या विरोधात भाजप शिवसेना युतीने साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वागचौरे यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले होते. त्या निवडणुकीत वागचौरे यांना 3,59,921 मते मिळाली तर रामदास आठवले यांना 2,27,170 मते मिळाली होती. रामदास आठवले यांचा तब्बल 1,32,751 मतांनी त्यावेळी पराभव झाला. दिवंगत नेते ॲडव्होकेट प्रेमानंद रुपवते यांनी ही बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 22,787 मते मिळाली होती. 2014 सालच्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आघाडीकडून निवडणुकीचे रणांगण गाठले. वागचौरे यांनी निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने महायुतीला ऐनवेळी उत्तरेला अपरिचित असलेले कर्जत जामखेडचे आमदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी द्यावी लागली. फक्त 15 दिवसांच्या प्रचारात मोदी लाटेमुळे भाऊसाहेब वागचौरे यांचा तब्बल 1,99,922 मतांनी पराभव झाला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या संजय सुगदान यांनी 63,287 मते मिळाल्याने येथील बौद्ध मते अधोरेखित झाली होती. महायुतीच्या सदाशिव लोखंडे यांना 4,86,820 मते मिळाली तर आघाडीच्या भाऊसाहेब कांबळे यांना 3,66,625 मते मिळाली होती. शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर गेल्या 3 निवडणुकीत युतीकडून शिवसेना आणि आघाडीकडून हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली. त्यामुळे शिर्डीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू झाली होती. ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वागचौरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते नाराज असल्याचे बोलले जात असून आगामी काळात बंडखोरी करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. तुम्ही शिर्डी लोकसभेचे इच्छुक आहात. तुम्ही काँग्रेसकडे मागणी पण केली होती. मात्र वरिष्ठांनी शिवसेनेकडे जागा आहे असं सांगून हात झटकलेले आहे. आता तुमची काय भूमिका आहे? भूमिका स्पष्ट आहे की जसं इतर काही ठिकाणी की जिथे शेवटपर्यंत काँग्रेस, महाविकास आघाडी आणि तिन्ही घटकपक्षांमध्ये अजूनही लढत होती की कोणाकडे मतदारसंघ जाणार त्याच्यापैकी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत हा पर्याय पुढे आला आहे. मला आता वाटतं की शिर्डी लोकसभेमध्ये काँग्रेसचं बळ हे नक्कीच जास्त आहे. त्यामुळे त्या पक्षांनी त्या गोष्टीचे त्या डिमांडला पुढे करावा आणि मैत्रीपूर्ण लढतीसाठी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाने लावून धरावा असं माझं एक कार्यकर्ते म्हणून आज आग्रह आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आहेत, काय ते प्रयत्न करतात की नाही शिर्डीची जागा मिळावी? शिर्डीची जागा काँग्रेसकडे राहावी यासाठी सातत्याने साहेबांनी प्रयत्न केलेला आहे. हे आम्ही सर्वांनीच जवळून बघितलेलं आहे. आताही आम्ही ही डिमांड त्यांच्यासमोर जेव्हा ठेवतोय कार्यकर्ते म्हणून मला निश्चित खात्री आहे की साहेब त्याच्याबद्दलही पुढे महाविकास आघाडीमध्ये सकारात्मक भूमिका मांडतील. तुम्ही एकीकडे दुसरीकडे सेनेने देखील उमेदवार जाहीर केलेला आहे, उमेदवार प्रचाराला लागलेला आहे, कसं बघतोय असं? नक्कीच उमेदवार सगळे जे जाहीर झाले ते त्यांच्या परीने प्रचाराला लागले, पण त्यांना रिस्पॉन्स काय मिळतोय हे पण आपण बघतोय. जनता एकूणच उमेदवाराकडे बघून हाताश झालेली की अशा उमेदवारांना आपण काय मतदान करायचं आणि अंतर्गत त्यांच्या पक्षामध्ये जे कल आहे ते आता कुठेतरी चव्हाट्यावर आले. त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये पण त्या उमेदवारांबद्दल दुविधा मनस्थिती नक्की काँग्रेस आहे. पक्षाच्या तुमचं घरानं सक्रिय सदस्य राहिलेलं आहे. बाबूजींवर ही 2009 साली अन्याय केला गेला होता. आताही तुमच्यावर अन्याय केलेला आहे. काँग्रेस श्रेष्ठींना तुम्ही काय संदेश द्या? भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसनी पूर्ण भारतभर भारत जोडो न्याय यात्रा ही काढली. निश्चितच भारतीय जनतेला कुठल्या मुद्द्यांवर न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आदरणीय राहुल गांधी आणि सगळ्याच काँग्रेस आणि देशवासियांनी मांडली. माझा एक कार्यकर्ती म्हणून प्रश्न आहे की ज्या समाजाला न्याय देण्याची गरज आहे, जिथे 2.5-3 लाख मतदान या बौद्ध समाजाचं आहे, त्या समाजाला न्याय कधी मिळणार आहे? आमच्यासारखे कार्यकर्ते जे सत्ता असो नसो काँग्रेससोबत सदैव राहिले
सगळ्या पदांवरती काम करत असताना काँग्रेससाठी झटत राहिले, अशा कार्यकर्त्यांना न्याय कधी मिळणार? युवकांसाठी, महिलांसाठी आपण वारंवार बोलतो, पण जेव्हा पक्षामध्ये तिकीटं द्यायचे विषय येतात तेव्हा तुम्ही 70 आणि 80 वर्षाच्या लोकांना जर तुम्ही तिकीटं देणार असाल तर ह्या युवतींनी, ह्या महिलांनी, ह्या युवकांनी कोणाकडे बघायचं आणि न्याय कसा मिळणार पक्षामध्ये? हा माझा खरंच सवाल आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा जो संघर्ष झाला होता नगरच्या जागेवरून, त्यावेळी सुजय विखेंना पक्ष सोडावा लागला. आता तुमच्यावर काय स्थिती आहे की तुम्ही काय विचार करताय? अशी काही परिस्थिती माझ्यावर येऊ नये अशीच माझी भूमिका राहील आणि जो काही एक आत्ता सध्या परिस्थितीमध्ये आहे तर फेरविचार ह्या सीटबद्दल व्हावा अशी माझा आग्रहाची की उमेदवाराबद्दल? उमेदवाराबद्दल म्हणजे उमेदवाराबद्दल तर निश्चितच झाला पाहिजे, पण ती काँग्रेसकडे जागा घेऊन संधी मिळायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तुम्ही आता वंचितची भेट घेतली. प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली, नक्की काय चर्चा झाली, काय वाटतं तुम्हाला? वंचित एक मोठ्या प्रकारे महाराष्ट्रभर त्यांचं काम उभं आहे आणि साहजिकच ज्या चळवळीतून आम्ही येतो त्या आंबेडकरवादी चळवळीचे नेते म्हणून बाळासाहेबांकडे एक जातं. आमच्या कुटुंबाचा 3 पिढ्यांचा एक ऋणानुबंध आहे. आत्ताची जी सगळी एकूणच परिस्थिती त्याबद्दल त्यांचाही काय सल्ला आहे, त्यांचं काय विचार आहे याच्याबद्दलची एक चर्चा त्या ठिकाणी आमच्यामध्ये झाली. तुमची नेमकी आता पुढची भूमिका काय असणार आहे? मी आज मतदारसंघामध्ये सगळ्यांची चर्चा करत आहे. जे काही कार्यकर्ते माझे आहेत, समाजाचे आहेत, काँग्रेसचे आहेत,